विद्यार्थी तुम्हाला सेंटेन्सेस दिसलाय का? हॅलो हो सर. हो सर. अच्छा दिसत आहे. आता बघा आपल्याला वाक्य करायचं आहे हार्डली हेड्स. आपण वाक्य करतो आहे the robbers saw the police at that moment they trembled with fear. हे वाक्य करायचं आहे. याला मी आता दुसऱ्या कलमामध्ये हे करतो आहे ते वाक्य तुम्हाला सर्वांना करायचं आहे. करा ते वाक्य. काय करायचं हार्डली विन करत असताना प्रथम काय घ्यायला लागेल? हार्डली हॅड. हा हार्डली हॅड. हार्डली हॅड घेतल्यानंतर काय करायला लागेल? करता घ्यावा लागेल. आता घ्यायचं नाही घ्यावा लागेल म्हटलं. करता घेऊन क्रियापदाचं तिसरं रूप. मग कोणतं क्रियापदाचं तिसरं रूप होईल हार्डली हॅडच्या वाक्यात? सांगा. काही चुकलं तरी चालतं. सीन सर सीन. सीन सीन सर सीन. बरोबर सीन येईल. काय येईल? सीन. मग कसं झालं? हार्डली हॅड the robbers swats will seen. हे हा बदल समजला का? आणि at that moment हे समयसूचक शब्द असल्यामुळे ते गळतील. इथे लागेल when. लक्षात आलं का? वाक्य कसं झालं तर समजलं का? हो सर. आता तुम्हाला स्केअरली व्हेन वाक्य करायचं आहे. कशाचं वाक्य करायचं आहे? स्केअरली व्हेन. ते कसं कराल? फक्त हार्डलीच्या ठिकाणी स्केअर्सली शब्द नियम तेच. स्केअर्सली हॅड द रॉबर्स करता घेऊन क्रियापदाचं तिसरं seeing the police when they trembled with fear. समजलं का? स्केअर्सली हॅडचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो? हो सर. आता आपल्याला याचा उपयोग करायचा आहे as soon as. या वाक्यामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे as soon as चा. as soon as चे नियम सांगतोय मी तुम्हाला. आता लिहा. सांगू का? विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे as soon as. काय शिकायचं आहे बरं? as soon as. हा आता as soon as नियम नंबर 1. प्रथम as soon as घेणे. सुरुवातीला as soon as घेणे. नंबर 2 करता घेऊन जे क्रियापद असेल ते क्रियापद घेणे. करता घेऊन क्रियापद व राहिलेलं वाक्य घेणे. नंबर 3 सर दुसरं प्रथम रूप आहे as soon as घेणे. दुसरा नियम आहे as soon as घेणे. दुसरा नियम आहे कर्ता व क्रियापद घेऊन घेणे. घेऊन प्रथम वाक्य ठेवणे. तिसरा नियम दोन वाक्यात समय सूचक शब्द काढून दोन वाक्यात कॉमन जोडणे. समय सूचक शब्द काढून दोन वाक्यात कॉमन जोडणे. हा सांगू का? आता या नो सुनरच्या वाक्याचं तुम्हाला as soon as मध्ये करायचं आहे. कसं करा बरं?
No sooner did I reach the station than the train left for Pune. या वाक्याचं काय अर्थ? काय करावं लागेल आपल्याला? नो सुनर असेल, हार्डली असेल, स्केअर्सली असेल, ऍज असेल, व्हेन असेल, त्या जागेवर आपल्याला as soon as घ्यावे लागेल. तर सांगायचं उत्तर सांगा, कोण सांगतो मला चुकलं तरी चालतंय. याचं as soon as कसं करता तुम्ही? या वाक्याचं as soon as कसं करा? करा बेटा पटकन. कोणता सेंटेन्स बनवायचे सर? as soon as चा उपयोग करायचा याच्यात. नो सुनरच्या वाक्यामध्ये as soon as चा उपयोग करायचा. आय रीच द स्टेशन ते सर का सेंटेन्स? हो हो. ओके सर. सर केलाय सेंटेन्स बघा. हा सेंटेन्स केला की बघतो बघतो एक मिनिट. एक चूक आहे बेटा केजू. मी सांगतो कोणती येतं. मी समजतो तुला सगळ्यात आधी. as soon as चा उपयोग करत असताना आपण as soon as सुरुवातीला घेतला. as soon as. आता काय घ्यायचं करता डीड आहे का? डीड हे करताय का? I reached the station. आणि डीड आलेला आहे मग डीड आपण कळायला. मग डीड जर कळालं असेल याचा सेकंड फॉर्म इथं रीच काय करावं लागेल आपल्याला? रीच्ड. तिथला ईडी नव्हता म्हणून इथे डीड होता, म्हणून आपल्याला इथे ईडी घ्यायला लागला. याचं सेकंड फॉर्म करावं लागलं. लक्षात आलं तुमच्या? हो सर. हा द स्टेशन. आता इथं द्यान आलेलं आहे, तर द्यानच्या ठिकाणी काय करतात? हा समय सूचक शब्द आहे. मग द्यानच्या ठिकाणी काय बरं करावं लागेल आपल्याला? तर इथे कॉमा घ्यावा लागेल. लक्षात आलं का वाक्यावर? हो सर. हो सर. नक्की समजलं? As soon as I reached the station, the train left for Pune. हा बरोबर. आता यामध्ये सुद्धा आपल्याला as soon as चा वेट करायचा आहे. ते झालं. हार्डली व्हेनचं स्नेहाचं जे वाक्य ते करायचं बेटा. लोकेश, शैला, स्नेहा, केजू. लोकेश झालं का रे वाक्य? केजू झालं का ग? as soon as स्नेहा runs on the ground, she stumbled down. एक चूक आहे केजू. कोणती सर? बेटा ते हॅड आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, म्हणून याचा पास्ट टेन्स करावा लागेल. तो रन्स केलेला आहे. रन्स हे प्रेझेंट टेन्स झालं आहे. मग इथे काय करावं लागेल? as soon as घ्यावं लागेल. as soon as had read आणि स्नेहानंतर क्रियापदाचं सेकंड फॉर्म घ्यावं लागेल. ran. इथे कॉमा द्यावा लागेल. दोन वाक्य जोडण्यासाठी आलेला शब्द काढावा लागेल. एक कॉमा दिल. हा लक्षात आलं का बेटा? ते as soon as स्नेहा ran on the ground कॉमा. मुक्ता तुम्ही सब्जेक्टच ठेवला नाही दुसरा. शी हा सब्जेक्ट. आता सब्जेक्ट ठेवावा लागेल ना. शैला बरोबर झालेलं आहे वाक्य. मुक्ता तुझ्या लक्षात आलं का? शी ट्रम्बल्ड डाऊन. स्टंबल्ड. स्टंबल शब्द आहे, ट्रम्बल्ड नाही. स्टंबल्ड. त्याचा मुद्दा ठेस लागून हो सर. पडली. स्टंबल्ड डाऊन. हा हे समजलं का तुम्हाला? as soon as अशा सारखा उपयोग व्हेनचा. व्हेन मध्ये as soon as मध्ये यामध्ये काहीही फरक नाही. चला आता व्हेनचा उपयोग करून आपण मला खालच्या वाक्यामध्ये म्हटलं करता आहे म्हटलं स्नेहा म्हणून मग ते शी काढून टाकलं होतं. नाही शी गाळायचं नाही.
कॉमा नंतर दुसरं सुद्धा वाक्याची गरज असते. सर कॉमा द्यावाच लागते का सर ऍज मध्ये? ऍज टू याज मध्ये, व्हेन मध्ये, याज मध्ये कॉमा द्यावाच लागते किंवा ऍज टू याजने हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे सुद्धा होते बेटा. आता हेच वाक्य जर आपण दुसऱ्या प्रकारे करायचं असेल, कॉमा घ्यायचा असेल तर कसं होते ते मी तुम्हाला सांगतो. पहा, हे वाक्य होते दुसऱ्या प्रकारे. जर आपल्याला आपला कॉमा द्यायचा नाही तर दुसऱ्या प्रकारे असं वाक्य होते. आता हे वाक्य थोडी अदलाबदल होते. असं सुद्धा वाक्य होतं. हे सुद्धा बरोबर आहे 100%. हे समजलं का तुम्हाला? आता काय झालं तर हो सर. हे आता ऍक्च्युअली मदत आल्यामुळे ते वाक्याचं करता नाव होतं ते आधी आलं. लक्षात आलं बेटा? काहीच फरक नाही. हो सर. आता कॉमा द्यावा लागणार नाही. आता कॉमाची गरज पण आहे. वाक्यामध्ये ऍज सून ऍज प्रथम द्यायचं असतं ना. हा, प्रथम यायचं मधामध्ये पण चालतं. आपण आपल्या नियमामध्ये लिहून देतो की विद्यार्थ्यांना ते सहज लक्षात यावं म्हणून. 99% हे वाक्य आधी आलेलं असतं. अशासारखं वाक्य एखाद्या वेळेस विचारलं जातं. लक्षात आलं का? पण हे सुद्धा वाक्य बरोबर आहे, ते सुद्धा वाक्य बरोबर आहे. किती पर्सेंट बरोबर आहे? 100% दोन्ही वाक्य बरोबर आहे. लक्षात आलं का ते? हो सर. सर नेक्स्ट सेंटेन्स हार्डली वेन यूज करायचंय का? का फक्त वेन? फक्त वेन. ओके सर. आता वेनला ऍज सून चे नियम लागतात. सर दोन वाक्य जोडताना कॉमाच्या ठिकाणी ऍज सून ऍज द्यायचं. हा, तसं पण चालेल? नाही, तसं नाही चालणार. ऍज सून ऍज घ्यावं. ज्या वाक्याची क्रिया आधी होती ते वाक्य घ्यावं. त्याच्या समोर ऍज सून ऍजच्या समोर ज्या वाक्याची क्रिया आधी होते ते वाक्य घेतलं जातं. सर मग इथे ते धावली आणि मग पडली असं होईल ना सर? पण धावल्यानंतर पडेल ना सर? हा, म्हणून तर ऍज सून ऍजच्या समोर ते धावण्याचं पहिलं आधी वाक्य आलं ना. हो सर, पण हे स्नेहा स्टंबल्ड डाऊन ॲज सून ॲज शी लँड ऑन द ग्राउंड. हो, तर याचा अर्थच इथून घ्यावा लागतो. ऍज सून ऍज पासूनच अर्थ सुरू होतो, इकडून नाही होत. जशी स्नेहा ग्राउंडवर धावायला लागली तशीच ती अडकून पडली. पडल्याच्या नंतर झालं नाही. आणि म्हणून तुम्ही हा प्रकार लक्षात न घेता हा प्रकार लक्षात ठेवा. मी काल जे सांगितलं ना, ऍज सून ऍज आधी वापरायचं. पण तरी असं वाक्य असलं तरी ते चुकत नाही. लक्षात आलं तुमच्या? हो सर. असं वाक्य राहत नाही. जर असलं तर ते ग्रामरच्या नियमामध्ये चुकलेलं आहे असं म्हणता येत नाही. यू गॉट इट? सगळ्यांना कळलं का बेटा? हो सर. व्हेनचा नियम म्हणजे ऍज सून ऍजचा नियम. करा मग. कसं कराल? व्हेनचं वाक्य सांगा. हे वाक्य सांगा, व्हेनचं कसं कराल? ॲज सून ॲजच्या ठिकाणी वेन वापरावं लागेल सर. बस. हा, एवढंच ते कळायला पाहिजे. ऍज सून ऍज. आता तिसऱ्या नंबर वाक्याचं वाक्य का तुम्ही व्हेन नियम का When I close my eyes, comma, I went to sleep. बरोबर.
बरोबर केलेला आहे. वेन आय क्लोज्ड माय आई इथं आला कॉमा आणि व्हेरी सून कटलं आय वेंट टू स्लीप झाला. समजलं तुम्हाला? हो सर. हा तोच नियम पिढ्या याचा पण लागेल. तोच नियम याच्या उपयोगामध्ये सुद्धा लागेल. समजा आपल्याला ऍजचा उपयोग करायचा असेल, चला करा याच वाक्यामध्ये आता आपल्याला समोरच्या वाक्यामध्ये ऍजचा उपयोग करायचा आहे. कसं करा? चटणी इज रेडी देन स्विच ऑफ द मिक्सर. यामध्ये आपल्याला ऍजचा उपयोग करायचा आहे. नियम तोच लागतो. जो ऍसोनियाला लागतो, जो व्हेनला लागतो, तोच नियम याला लागतो. कसं करा? ऍज टाकल्यानंतर मग दचा टी छोटा येईल का? हो अगदी बरोबर. आणि बाकीचं वाक्य जसंच राहील ना सर? सवय सूचक शब्द घडेल बेटा. फक्त देन घडेल ना त्याच्यामध्ये? हा आणि मग तिथे क्रियापद आहे ते करता घ्यायला लागेल. तर ज्या वाक्य ज्या याला करता राहत नाही त्याचा करता येऊ नसतो. ज्या As the chutney is ready, comma, you switch off the mixer. बरोबर. समजलं का? कोणी सांगितलं तर मुक्ताने सांगितलं का? केजुअल. समजलं का? हे ऍज वाक्याचं खरं ऍज चटणी इज रेडी कॉमा. आता इथला देन मिळाला. देन गेल्याच्या नंतर आपण यू का बरं घेतो आहे? तर ज्या वाक्याला करता नसतं त्याचा करता हा यू असतो. ज्या वाक्याला करता नसते त्याचा करता काय असतो? यू असतो. म्हणजे आपण काय काय शिकलो? ऍज शिकलो, व्हेन शिकलो, ऍज सून ऍज शिकलो, हार्डली हॅड शिकलो, स्केअरली हॅड शिकलो, नो सूनर दॅन शिकलो. हे सगळे टॉपिक आपण शिकलो. हो सर. आता जे टॉपिक फारच कमी वेळा विचारल्या जातात, बहुतेक विचारल्या जात नाही, पण चला तुम्हाला माहित असावं म्हणून ते सुद्धा आपण पाहणार. ठीक आहे? त्याचे उपयोग कन्व्हेन्शनची. हे कन्व्हेन्शनची पूर्ण फाईल तुम्हाला किंवा सरांना सांगतो तुम्हाला पाठायला. विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेट कन्व्हेन्शन आणि सबऑर्डिनेट कन्व्हेन्शन. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही का? एक मिनिट. दिसते सर. दिसते सर. दिसतंय बेटा. विद्यार्थी मित्रांनो, दिसत आहे सर. कोऑर्डिनेट कन्व्हेन्शन मध्ये फॅन बॉईल हा शब्द लक्षात ठेवा. कोणता शब्द? हॅलो. हा सर. हा कोऑर्डिनेट कन्व्हेन्शन म्हणजे फॅन बॉईल. कोऑर्डिनेट कन्व्हेन्शन म्हणजे काय? फॅन पॉइंट. आता फॅन पॉइंट या म्हणजे ए म्हणजे एंड, एन म्हणजे नॉट, म्हणजे फॅन झाला. आता बॉईज मधला बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे ए, एस म्हणजे सो. फॅन बॉईज म्हटलं तर कोऑर्डिनेट कन्व्हेन्शन होतं. कोणत्या शब्दाने? हॅलो. या सर परत एकदा सांगताय का स्टार्टिंग पासून? हो सर. हो. हा झाला फॅन, हा झाला बॉईज, BOYS. हो सर. हा मग एफ म्हणजे काय होते? फॉर. ए म्हणजे काय होते? एंड.
एन मध्ये काय होते तुम्हाला? हो सर. हो सर. डी मध्ये काय होते बट, ओ मध्ये काय होते ऑर, वाय मध्ये काय होतं तर एट आणि एस मध्ये काय होते तर सो. म्हणजे फॅन बॉईज म्हटलं तर हे कोऑर्डिनेट्स कंजंक्शन असतात 7. ते ऍक्रोनिम्स मध्ये तुम्हाला मी करून दिलेले आहे. हॅलो, तेजू लक्षात आलं का बेटा? नाही ना सर. नाही सर, ते दिसतंय पण ते नेमकं म्हणजे म्हणताय काय ते नाही समजलं सर. एफ मीन्स काय होत आहे? एफ मीन्स फॉर. F means for, G म्हणजे ए and, मीन्स अँड, एन मीन्स नॉर, एन मीन्स नॉर, बी मीन्स बट, हा मीन्स ऑर. वाय मीन्स एस. एच मीन्स सो. यस म्हणजे सो. हा सर, ते झालं. आता फॅन वाईज लक्षात ठेवलं तर त्याचा अर्थ फॉर अँड नॉर बट ऑर इट सो हे अच्छा. कंजेशन. ओके सर, ओके. ट्रिक सारखं. हा ट्रिक सारखं समजलं का ते? हो सर. हो सर. हा फॅन वाईज लक्षात ठेवलं तर कोऑर्डिनेट कंजेक्शन्स होते. कोऑर्डिनेट कंजंक्शन दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडते, बरोबर? हा, आणि दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडले जाते. हा, त्यानंतर अँड नंतर ऑर ने दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडल्या जाते. पहा, ही विल बी हिअर ऑन मंडे और ट्यूजडे. एक तर तो मंगळवारी किंवा सोमवारी इथं असेल असं. तर हे आता सगळे दोन शब्द जोडले गेले आहेत. आता दोन वाक्य जर जोडत असेल तर याचा अर्थ नाही असा होते. दोन वाक्य जर जोडले तर आपण ऑरचा अर्थ निगेटिव्ह होते. पहा, लेटस मेक, पहा एक कोणतेही वाक्य घ्या, हरी अप, त्वरा करा, और नाही तर यू विल मिस द ट्रेन. म्हणजे ऑरचा अर्थ नाही तर या अर्थाने जेव्हा दोन वाक्य जोडल्या जाते तेव्हा ऑरचा अर्थ नाही तर असा होतो. हे क्लिअर झालं का बेटा? ऑर हो सर. हो सर. यू शुड पे, तुम्ही पैसे द्या, और नाही तर वर्क फॉर इट, नाहीतर काम करा. बटचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो परंतु असा म्हणून दोन वाक्य जोडण्यासाठी होते किंवा दोन शब्द जोडण्यासाठी होते, परंतु त्या दोन शब्दाचा अर्थ वाक्यासारखाच होते. शी इज स्मॉल बट स्ट्रॉंग. ती जरी लहान असली तरी शक्तिशाली आहे. आता दोन ऍडजेक्टिव्ह जोडले गेले आहेत तिथे. आय इन्व्हाइटेड विवेक टू माय पार्टी बट ही कुडंट कम. मैंने तो विवेक को मेरे पार्टी में बुलाया लेकिन वह नहीं आ सका. लेकिन परंतु परंतु याचा अर्थ होते सोचा अर्थ म्हणून होते. सोचा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो? म्हणून. जसे म्हणून अर्थ होते. I was tired, so I went to sleep. मी थकलो होतो म्हणून मी झोपी गेलो. सोचा अर्थ काय होते? म्हणून. जस्ट अर्ली नाईट, रात्री लेट नाईट पर्यंत काम करावं लागतं. सो शी कॅनॉट कम टू द पार्टी, मग मी पार्टीला येऊ शकत नाही म्हणून त्याचा अर्थ होते. नॉरचा उपयोग नायदर नावाच्याच वाक्यामध्ये होतो. नॉरचा उपयोग वाक्यामध्ये होतो. फॉरचा अर्थ कॅरून होते. ही इज हॅपी फॉर ही एन्जॉयज हिज वर्क. तो आनंदी आहे कारण की त्याला त्याच्या कामात मजा येतं. यू विल बी रिवॉर्डेड फॉर ही इज
ट्रस्टमध्ये त्याला बक्षीस मिळेल, कारण की तो विश्वासू आहे. करिता किंवा कारण असा त्याचा अर्थ होते. 8 मध्ये तरी पण वेदांता प्लेस फुटबॉल बास्केटबॉल वेल 8 हिज फेवरेट स्पोर्ट इज बॅडमिंटन. तरी पण 8 चा अर्थ तरी पण होते. 8 चा अर्थ बट सारखा आणि नेव्हर प्लेस सारखा होत असतो. आता आपण शिकणार आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन. सबऑर्डिनेट कंजंक्शन सवय का हे तुम्हाला माहित असावं म्हणून मी सांगितलंय. फॅन बॉईज म्हणजे या 7 याच्यामध्ये सर्व कोऑर्डिनेट कंजंक्शन्स आले. फॅन बॉईज समजलं का विद्यार्थी मित्रांनो? हो सर. हा सर ते सर्व PDF पाठवा पण सर वाचायला. हा PDF मी पाठवायला सांगतो राहुल सरांना तुम्हाला हो वाचायला. सर चालेल. आधीचे नियम पण नाही पाठवले सरांनी. कोणते नियम बेटा? त्याच्या आधी तुम्ही मागे असेच PDF स्वरूपात केलं नाहीये म्हणून सांगितलं होतं सर ते नियम. एकामध्ये आहे सगळे नियम. मी जेवढे काही शिकवलं आहे ना या 5-6 दिवसामध्ये जे शिकवलेलं आहे ते सगळे याच्यामध्ये आहे आलेले आहे. ओके सर. हा तर हे पूर्ण PDF तुम्हाला पढायला लावतो. हे 34 पेजची PDF आहे. हो सर पाठवा सर प्लीज. ओके सर. हो पहा आता आपल्याला सबऑर्डिनेट कंजंक्शन शिकायचं आहे. सबऑर्डिनेट कंजंक्शन्स म्हणजे हे सर्व वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. याने जोडलेले सर्व वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. कोणते सेंटेन्स असतात बेटा? कॉम्प्लेक्स. हा कोऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेले सगळे सेंटेन्स हे कंपाऊंड सेंटेन्स असतात. सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स हा एक सेंटेन्सचा प्रकार असतो. वाक्य जर एकच असेल तर ते सिंपल सेंटेन्स असतं. फॅन बॉईज दे, फॅन म्हणजे या फॉर, ए म्हणजे अँड, बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, यस म्हणजे सो, वाय म्हणजे या फॅन बॉईजने जर वाक्य जोडलं असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. वाक्य जर एकच करता एकच क्रियापद असेल तर ते सिंपल सेंटेन्स असतं. सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेले सर्व वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. आता कशा कशा वाक्य जोडता येतात, कोणते कोणते आहे? तर आपण क्लॉजेस शिकलो आहे. क्लॉजेस शिकलो आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज शिकलो ना. हो सर. हा 2 दिवस तो पोर्शन घेतला होता. तर आता ह्या सर्व ऍडव्हर्ब क्लॉज आहे. म्हणजे टाइम दाखवायचा असेल तर आफ्टर, बिफोर, सिन्स, व्हेन, व्हेनेव्हर, व्हाईल, ऍज, टिल, अंटिल, ऍज लॉंग ऍज, ऍज सून ऍज फार ऍज. कंडिशन दाखवायची असेल तर इफ, अनलेस, इन केस, प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन. पण यामध्ये खूप डिटेल दिलेलं आहे. एवढे काही शब्द येत नाही. तुम्हाला जेवढे लिहून दिले क्लॉजेस मध्ये तेवढे लिहिले तरी चालते, तेवढे शिकले तरी चालते. रिझन, प्लेस, कन्सेशन, पर्पज, कंपॅरिझन, रिझल्ट, कॉन्ट्रास्ट. तर हे सगळे क्लॉजेस आहे. याचा उपयोग सहज याच्या अर्थानुसार होते म्हणून याच्यासाठी काही नियम वगैरे नाही. आफ्टर म्हणजे नंतर. पहा कुठलंही वाक्य घ्या, नव्या नंबरचं वाक्य पहा. आफ्टर ट्रेन लेफ्ट, ट्रेन गेल्यानंतर वी वेट हो, आम्ही घरी गेलो. म्हणजे हा वाक्याचा अर्थ सरळ साधा सिंपल होतो. आफ्टर म्हणजे नंतर. आफ्टर कृष्णा ड्राईव्ह शिकल्यानंतर शी फेल्ड मोर इंडिपेंडंट, तिला स्वतंत्र वाटलं. शिकल्यानंतर वाटलं. आय रिटर्न होम आफ्टर ही हॅड गॉन, मी घरी परतलो तो गेल्यानंतर. म्हणजे नंतर साठी याच्यासाठी असं एक नियम नाही. नंतर तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालते. बिफोर म्हणजे पूर्वी लक्षात ठेवलं तरी चालते. आय अराइव्ड, मी आलो. बिफोर द स्टोर्स वेअर ओपन, म्हणजे स्टोर्स उघडण्याच्या आधी मी आलो.
सिन्स म्हणजे पासून, याचाही अर्थ तसाच लागतो. आता कंडिशन दर्शवणार आहे, सिन्स यू आर हिअर यू कॅन हेल्प मी. तो इथे असल्यामुळे आता इथे याचा अर्थ वेळ होत नाही, सिन्सचा अर्थ वेळ होतो, इथे याचा अर्थ होते कंडिशन. तू इथे असल्यामुळे कोणाला मदत करू शकतो. सबऑर्डिनेट कनेक्शन मध्ये सिन्स हा टाइम म्हणून जेव्हा दर्शवते तो तेव्हा सिन्स इन्सल्टेड मी, जेव्हापासून त्याने माझी इन्सल्ट केली, आय कुड नॉट स्लीप, मी झोपूच शकलो नाही. आता इथे वेळ दर्शवतो, व्हेनचा अर्थ वेळ दर्शवणार आहे. आपण शिकलो व्हेन, व्हेनेवर म्हणजे व्हेन सारखाच होतो, काहीच फरक नाही. व्हाईलचा उपयोग शिकवतो मी तुम्हाला. व्हाईल, विद्यार्थी मित्रांनो, व्हाईलचा उपयोग करत असताना प्रथम व्हाईल घेणे, ज्या वाक्याची क्रिया आधी घेणे, आणि जनरली व्हाईलच्या समोर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य राहतं. व्हाईल इट वॉज रेनिंग, ज्या वेळेला पाऊस येत होता, वी वेअर प्लेइंग पाहिजे, इथं चुकला हे मीच केलेलं वाक्य चुकलेलं वेळ. हॅलो, आवाज येत आहे काय? हो सर. हा, तो व्हाईल इट वॉज रेनिंग, जेव्हा पाऊस येत होता, वी वेअर, तिथे वेअर करजा, वी वेअर प्लेइंग कार्ड्स इनसाइड द हाऊस, आम्ही घराच्या आतले पत्ते खेळत होतो. टिल अंटिलचा अर्थ पर्यंत, जोपर्यंत असा याचा अर्थ आहे. शब्दशः अर्थ लागते म्हणून काही घेत नाही आपण ते. याचाही अर्थ असाच, ऍज लॉंग ऍज, जोपर्यंत. याचाही अर्थ जोपर्यंत म्हणजे जसा, ज्या वेळेपर्यंत, जोपर्यंत असा. ऍज लॉंग ऍज वी कोऑपरेट वी कॅन फिनिश द वर्क इझिली, जेपर्यंत आपण एकमेकांना सहकार्य करूयात तर आपण आपलं काम लवकर पूर्ण करू. आणि याचा अर्थ त्या नियमानुसार असला. ऍज सून ऍज आपण शिकवलं, व्हेअर, हा व्हेअर, पण इथं जो व्हेअरचा उपयोग आलेला आहे, इथं जिथे तिथे असा आलेला आहे, पण व्हेअरचा दुसरा उपयोग होत असतो. स्थळ असेल तर स्थळाच्या समोर व्हेअर येत असेल, पण ते ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस होत असतं. ते तुम्हाला शिकवलं मी, ऍडव्हर्ब क्लॉज जेव्हा शिकवलं तेव्हा वर्ब शिकवलं, व्हेअर शिकवलं होतं. सर एकदा रिपीट कराल का सर, नंतर किंवा आता पण सर थोडासा. बर, आय सर्च व्हेअर आय वॉज आस्क्ड टू, आता सर्चच्या नंतर व्हेअर आलेला आहे, बरोबर. मी तिथे शोधलं जिथं मला सांगितलं गेलं. शी न्यू व्हेअर आय लॉस्ट माय रिंग, तिला माहित नाही माझी रिंग कुठे हरवली ते. व्हेअर द पेन हॅड गॉन वॉज अ मिस्ट्री, पेन कुठे गेला म्हणजे हा प्रश्न. पण हे दोन वाक्य जोडण्यासाठी व्हेअर आलेला आहे. डोंट गो व्हेअर देअर, व्हेअर द पाथ लीड्स. आता या वाक्यामध्ये आणि वरच्या वाक्यामध्ये काय फरक आहे पहा. इथं सर्चच्या नंतर व्हेअर आलेला आहे म्हणून मला नामरूपात झालेलं आहे. इथं देअरच्या नंतर व्हेअर आलेला आहे म्हणजे प्लेस नंतर व्हेअर आलेला आहे म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस झाला. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस झाला. डिसाइड युअर पाथ, आता इथं पाथच्या नंतर व्हेअर आलेला आहे. व्हेअर यू वांट टू मेक युअर करिअर, तुम्हाला तुमचं करिअर कुठे करण्याचं आहे त्याच्या आधी ठरवा, एक दिशा ठरवा, मार्ग ठरवा. म्हणजे मार्गच्या पाथच्या विषयी व्हेअर हा शब्द माहिती सांगत आहे म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. इथं व्हेअर क्रियापदानंतर आहे म्हणून नाउन क्लॉज आहे. दोनचा फरक समजला का तुम्हाला? न्यू हे क्रियापद आहे, नो न्यू नोन. न्यू ह्या क्रियापदाच्या नंतर व्हेअर आलेला आहे म्हणून ते नाउन क्लॉज आहे. पण इथे मात्र देअरच्या नंतर व्हेअर आले. देअर हे प्लेस आहे, पाथ हे मार्ग हे प्लेस आहे. प्लेसच्या नंतर जर व्हेअर आला असेल तर तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असतो. दोन मधला फरक लक्षात आला का विद्यार्थी मित्रांनो? हो सर. हा, समजलं तुम्हाला ते? हॅलो,
बरं ते कंप्लेंट करावं लागेल. ठीक ठीक. बरं करतो. हा तर समजलं का बेटा व्हेअरचा उपयोग? हो सर. हा व्हेरेवरचाही उपयोग तसा. व्हेरेवर म्हणजे जेथे कुठे अर्थानुसार येईल, काही नियम नाही. आई मेक फ्रेंड्स व्हेरेवर आई गो. जहाँ कहीं पे भी जाता हूँ वहां पर मैं दोस्त बनाता हूँ. शी इज रेडी टू लिव्ह व्हेरेवर शी विल हॅव अ जॉब. ती कुठेही राहण्यासाठी तयार आहे जिथे तिला जॉब मिळेल. म्हणजे जिथे तेथे असा स्थळाला व्हेरेवरचा उपयोग आहे. ऍज फार एज जेथपर्यंत, as far as my knowledge is concerned, जिथपर्यंत माझ्या ज्ञानाचा संबंध आहे. as far as I am concerned, जिथपर्यंत माझा संबंध आहे. असा म्हणजे शब्दशः लागते. ही तुम्हाला शिकवलेलं आहे. च्या झालेल्या आहे. त्यानंतर अंग्रेजी तुम्हाला शिकवलेलं आहे बेटा. हो सर. हा प्रोव्हाइडेड दॅटच्या अटीवर हा शब्दप्रयोग पाठांतर पाहिजे बस. ऑन कंडिशन दॅटच्या अटीवर इवन जरी इनसाइड ऑफ द पॉसिबिलिटी, जरी शक्यता असली तरी, असा याचा तुम्हाला लक्षात असला पाहिजे. बिकॉज म्हणजे कारण. बिकॉज म्हणजे कारण हे तुला माहित आहे. सो दॅट हे दोन वाक्य जोडण्यासाठी येत असतं. हा एकत्रित सो दॅट आहे. याचा अर्थ जेणेकरून होतो. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? जेणेकरून. आय एम सेव्हिंग मनी सो दॅट आय कॅन बाय बायसिकल. मी पैसे गोळा करत आहे, वाचवत आहे की जेणेकरून मी एक सायकल घेऊ शकेन. चार्ज सो दॅट आय कॅन पुट युअर हेअर. सरळ उभी राहा की जेणेकरून मी तुझे केस करून देईल. आई म्हणते ना मुलीला वगैरे तसं. वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. आपण जेवण करतो जेणेकरून आपण जगलो पाहिजे. जेणेकरून त्याचा अर्थ असा होतो. लेटचा अर्थ नाही तर असा होतो. लेस्ट नाही तर. म्हणजे जर असं वाक्य आलं निगेटिव्ह वाक्य कोणतं असं शोधायला लागलं तर लेस्टचं वाक्य निगेटिव्ह असते. दोन वाक्य जोडण्यासाठी लेस्टचा उपयोग करते. शी रॅन फास्ट लेस्ट शी शुड मिस द प्लेन. तितक्या धावत पळत गेली नाही तर तिचं प्लेनच चुकलं असतं. आय वॉच क्लोजली लेस्ट ही वुड मेक अ मिस्टेक. मी जवळ लक्ष ठेवत होतो नाहीतर त्यानं चूक केली असती. म्हणजे कारण. आय नो नॉट मला नाही माहित. व्हाय त्यांनी तो का बरं केला मला नाही माहित. त्याचं कारण मला माहित नाही. आय डोंट नो व्हाय आय लव्ह यू सो मच. मैं आपसे इतना प्यार क्यों करता हूं मुझे नहीं पता. आय डोंट नो मला माहित नाही काय कारण आहे. असं करतात. वेदर म्हणजे तिचा इफ सारखा उपयोग होत असतो. इफ सारखा. म्हणजे जेथे तेथे. हे आपण वरती व्हेरिएबल पाहिला. ऑल्दो म्हणजे जरी. दो म्हणजे जरी. हे वाक्याच्या सुरुवातीला असते. दुसरं वाक्य कॉमा करून येतं. ऑल्दो आणि दो बेटा वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं. दुसरं वाक्य कॉमा करून घ्यावं. इव्हन दो म्हणजे जरी तरी. ऍज इफ म्हणजे जसे काही. हे लुक्स as if it will rain. It looks as if it will rain. असं दिसते की पाऊस येईल. ऑल्दो जरी. दॅट म्हणजे की दोन वाक्य बोलण्यासाठी दॅटचा उपयोग होतो. आय थिंक दॅट ही इज अ ट्रस्टवर्दी. मला असं वाटते की तो विश्वासू आहे. ऍज मच ऍज पॉझिटिव्ह डिग्री आपण शिकलेलो आहे. दॅन कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आपण शिकलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉम्पॅरेटिव्ह शिकवा ना आपण. हो सर. सो म्हणजे म्हणून. एट म्हणजे तरी पण आपण वरती शिकलेलो आहे. व्हेअरएज जरी तरी.
Sunil is short whereas Vinay is tall. सुनील ठिंगू आहे. जरी सुनील ठिंगू आहे तरी विनय मात्र उंच आहे. जरी तरी अशीच तुम्हाला मी सांगतो ऍज वेल एज शिकलो. आता आपण शिकतो आहे पूर रिलेटिव्ह कनेक्शन्स, ज्यामध्ये दोन कनेक्शन येते. त्यामध्ये महत्वाचे आपण सगळे शिकलेलो आहे. आपण आयदर ऑर शिकलो आहे, नायदर नॉर शिकलो आहे, नॉट ओनली बट ऑल्सो शिकलो आहे, नोशनल शिकलो आहे, हार्डली वेन शिकलो आहे, स्केअर्सली वेन शिकलो आहे. दो शिकलेलो आहे. सुरुवातीला तो येतो दोन वाक्य जोडासाठी येत असतं. सो दॅट शिकलो आहे, रेग्युलर शिकलो आहे. सो दॅट व्हेरीच्या ठिकाणी सो घेणे, दोन वाक्य जोडासाठी त्या ठिकाणी वाक्याचा प्रथम करता घेणे शिकलो आहे. मिळते सो दॅट आपण ऍज सो हे पॉलिटिकली शिकलो आहे. पॉलिटिकली आणि हे जे बाकीचे आहे मग राहिले सच दॅट, बोथ अँड, वेदर ऑर, सच ॲज, लेस, शुड हे येत नाही. कधीच आजपर्यंत विचारले गेलेले नाही. तुम्हाला माहिती व्हावी म्हणून इथे त्याचे काही उदाहरण तुम्हाला दिलेले आहे ते तुम्हाला दाखवतो. सच दॅट. सच दॅटचा अर्थ होतो अशा प्रकारे इट वॉज अ रिप्लाय आय नेव्हर एक्सपेक्टेड. Such was a reply that I never expected. असा सच सुरुवातीला घ्यावे, इटच्या ठिकाणी सच घ्यावे, दोन वाक्य दॅटनी जोडावे. हे तर दिलेलं आहे. सुरुवातीला सच घेणे, दोन वाक्य दॅटनी जोडणे. हे तुम्हाला सगळं पाठवलं आहे. राईट? हो सर. हा, बोथ यांचा अर्थ होते दोन्ही. आय वुड प्रेफर, मला आवडेल टू हॅव बोथ, मला दोन्ही घेणं आवडेल. बोथ टी अँड कॉफी, दोन्हीसाठी अर्थ तो बोथ अँडचा होते. जसा तसाच उपयोग होतो. ॲज सो ॲज आपण डिग्री मध्ये शिकलेलो आहोत. सो ॲज आपण शिकलेलो आहे. वेदर ऑर, आशिष डझंट नो वेदर ही विल मॅरी ऑर कंटिन्यू स्टडी. जर नाही असा त्याचा अर्थ. आशिषला नाही माहित की तो लग्न करेल की त्याचा अभ्यास कंटिन्यू करेल. ते अर्थानुसार लागत असते. सच ॲज अशा प्रकारे हे सुद्धा अर्थानुसार लागत असते. लेस्ट, शुड हे सुद्धा नाही तर असाच त्याचा अर्थ होते. स्टडी हार्ड, अरे अभ्यास कर. लेस्ट यू शुड फेल, नाहीतर नापास होशील. लेस्ट आपण शिकलेलं